नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. वरकरणी सर्वसामान्य वाटणारे परंतु सेवाव्रती कर्मशिल्पी कार्यकर्त्यांचा एवढा मोठ्या स्तरावर सत्कार, पुरस्कार करणे ही साधी गोष्ट निश्चितच नाही. पुरस्कारामुळे प्रेरणा, प्रोत्साहन मिळते व प्रेरणेमुळे राष्ट्र घडते. समाजाप्रती काहीतरी देणे आहे ही भावना प्रत्येकाने जपून प्रत्यक्षात आचरणात आणली पाहिजे. त्यागमय समर्पित कार्य करून डॉक्टर मणिभाई देसाईंच्या जयंतीदिनी प्रेरणा देण्याचे स्फूर्तिदायक कार्य समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे करीत आहे. त्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करून निष्काम कर्मयोगी कार्य केलेली आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे यांचे त्यागमय निष्काम कर्मयोगी कार्य स्फूर्तिदायक आहे असे मत नामदार रवींद्र साठे, खादी आणि ग्रामोद्योग मंत्री स्वतंत्र कार्यभार यांनी येथे व्यक्त केले. मॅक्सेस अवॉर्ड विना पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या 106व्या जयंती निमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह टिंब मार्केट येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान, क्रीडा मंत्रालय, नीती आयोग, MSME उद्यम मंत्रालय, भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार समारंभात मार्गदर्शन करताना नामदार रवींद्र साठे यांनी वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर सौ ममता यशवंत पाटील, स्वी सहाय्यक, खादी ग्रामोद्योग मंत्रालय, मुंबई, रमेश सुरुंग, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, माननीय डॉक्टर भावार्थ देखणे, मुख्य ट्रस्टी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट, आळंदी, कृष्णा त्र्यंबक खडसे, सल्लागार लेवाभ्रातृ मंडळ, जयश्री पुरुषोत्तम पाटील, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, PSI, विजय वासुदेव खर्चे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, अकोला, डॉक्टर हरी निवृत्ती पाटील, प्रमोद सूर्यवंशी, संपादक आम्ही मुंबईकर, सुभाष कट्यारमल, अध्यक्ष जय श्रीराम शिक्षण संस्था पुणे, रुपेश तावरी, बापूराव बबन चौधरी, दैनिक महाराष्ट्राची भूमी पत्रकार, फकीरा भगवान राजगुरू, साहित्यिक, प्राध्यापक दिलीप चौधरी, उपाध्यक्ष लेवाभ्रातृ मंडळ पुणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विकास वारके, उपाध्यक्ष महाराष्ट्र लेवा महासंघ हे होते. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, स्वर्गीय दिनकरराव भोळे, संस्थेला 30 वर्षे आर्थिक मदत देणारे आश्रयदाते स्वर्गीय शंतनू गटणे, संस्थेला 30 वर्ष स्मृतिचिन्ह पुरविणारे स्व तुकाराम रावबा मदने, संस्थेला 30 वर्षे पुष्पहार पुरविणारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक, समाजसुधारक, प्रवचनकार, अपंग सेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की गीतेतील अध्याय 2 मधील 47व्या श्लोकानुसार पद्मश्री मणिभाई देसाई जीवन जगले. कर्मफलाची अपेक्षा न करता त्यांनी जीवनभर निष्काम कर्मयोग केला. तसेच गीतेतील अध्याय 18व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकानुसार त्यांनी जीवनभर आचरण केले. या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने भक्तांना मार्गदर्शन केलेले आहे की प्रत्येकाने जीवनामध्ये यज्ञ, दान, तप, कर्म करणे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्याच श्लोकानुसार पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई जीवन जगले. त्यांनी दुग्धोत्पादन, निसर्गोपचार, पर्यावरण, कृत्रिम गोपैदास, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने महत्त्वपूर्ण कार्य करून यज्ञ, दान, तप, कर्म साध्य केले. मणिभाईजींनी निष्काम कर्मयोग साधला, कर्मफलाचा त्याग केला असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. डॉक्टर मणिभाई देसाई जयंती म्हणजे विभूती पूजा आहे आणि ह्या विभूती पूजेचा प्रसाद म्हणजे हा पुरस्कार आहे असे ते म्हणाले. गेली 30 वर्षापासून हा महायज्ञ सुरू आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रीय पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन LD साळवे सर यांनी केले. आभार प्रदर्शन कृष्णाजी खडसे यांनी केले. शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.